त्रिपुरारी पौर्णिमेला शिवलिंगावर हे उपाय करावेत. कार्तिक पौर्णिमेला तुम्ही भगवान शिवांची पूजा करावी आणि शिवलिंगाला पाणी, दूध आणि बेलाची पाने अर्पण करावीत. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव भगवान शिवांचे मोठे भक्त आहेत. म्हणून कार्तिक पौर्णिमेला शिवांची पूजा केल्याने शनीचे नकारात्मक परिणाम कमी होतात. शिवांची पूजा केल्याने राहू केतूच्या वाईट नजरेचे नकारात्मक परिणाम देखील कमी होऊ लागतात. कार्तिक पौर्णिमेला 108 वेळा ओम नमः शिवायचा जप केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही शनिदेवाला प्रसन्न केले तर राहू केतू देखील त्यांचे नकारात्मक परिणाम थांबवतात. म्हणून कार्तिक पौर्णिमेला तुम्ही शनिदेवाला छाया म्हणजे सावली देखील दान करावे. या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल ठेवा आणि ते शनी मंदिरात अर्पण करा. यामुळे साडेसाती आणि दह्याचे नकारात्मक परिणाम कमी होतीलच, शिवाय राहू केतूला शुभ परिणाम मिळण्यासही मदत होईल. कार्तिक पौर्णिमेला हनुमान चालीसा पठण केल्याने तुम्हालाही फायदा होईल. शनिदेव नेहमीच आपल्या भक्तांवर आशीर्वाद देतात. म्हणून ह्या दिवशी हनुमानजींची पूजा करून आणि भक्ताने हनुमान चालीसा पठण केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. जर तुम्ही राहूच्या महादशामधून जात असाल तर कार्तिक पौर्णिमेला मांजरीला दूध, भाकरी इत्यादी खाऊ घाला. असे केल्याने राहूचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते. कार्तिक पौर्णिमेला दिवेदान करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांपासून वाचण्यास मदत होते. पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्ही मंदिरात, तलावात किंवा नदीत दिवेदान करू शकता. या दिवशी कावळ्याला भाकरी खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते, खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे राहू, केतू आणि शनी यांच्या क्रोधांपासून आराम मिळतो. पाणी आणि पिंपळाच्या झाडाची पूजा. ह्या दिवशी भगवान विष्णू पाण्यात राहतात आणि देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडात वास करते. म्हणून नदीची पूजा करावी आणि आरती करावी. तसेच पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि त्यांची 11 वेळा प्रदक्षिणा करावी. भगवान विष्णू, भगवान शिव, देवी लक्ष्मी आणि शालिग्राम यांच्यासह तुळशी आणि 6 तपस्वी कृतिकांची पूजा केली जाते. तर ह्या दिवशी घराच्या आत आणि बाहेर रांगोळी काढा आणि सर्वत्र दिवे लावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. तुळशी पूजा. ह्या दिवशी शालिग्रामसह तुळशीची पूजा आणि सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्तिक महिन्यात तुळशी पूजेचे महत्त्व अनेक पटीने मानले जाते. या दिवशी तीर्थयात्रा, पूजा, गंगापूजा, विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा आणि यज्ञ आणि हवन देखील खूप महत्त्वाचे आहे. म्हणून ह्या दिवशी स्नान, दान, ओम, यज्ञ आणि पूजा केल्याने अनंत फायदे मिळतात. ह्या दिवशी तुळशीसमोर दिवा नक्कीच लावा, जेणेकरून तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि गरिबी दूर होईल. पवित्र स्नान. ह्या दिवशी सूर्योदय आणि सूर्योदयाच्या वेळी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते असे मानले जाते. दीपदान. घर, मंदिरे आणि नद्यांच्या काठावर दिव्यांची आरास करणे हा एक महत्त्वाचा विधी आहे. हे अंधारावर ज्ञानाचा विजय दर्शवते. पूजा. भगवान शिव आणि भगवान विष्णूंची पूजा करणे हा या दिवसाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. तर अर्घ्य अर्पण. चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करणे ह्या दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जाते. दानधर्म. या दिवशी केलेले दानधर्म अनेक पटीने फलदायी ठरतात असे मानले जाते. व्रत. ह्या दिवशी उपवास करून संकल्प पूर्ण करण्याची प्रथा आहे. त्रिपुरारी वातीचे हवन. त्रिपुरा राक्षसाच्या विजयानिमित्त 750 त्रिपुर वातीचे हवन करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले. या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले. ह्यामुळे ह्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते.
तसेच नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करावे. शक्य नसल्यास मंदिरात दीपदान करावे आणि या दिवशी विष्णू सहस्रनामांचे पठण करता येते. तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य देणे खूप शुभ मानले जाते. तर या दिवशी गायीचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते. तर ह्या शुभ दिवशी तुम्ही अन्न, गूळ आणि कपडे दान करू शकता. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नयेत. या शुभ दिवशी घरात अंधार ठेवू नयेत. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहेत. या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा अशब्द वापरू नयेत. या दिवशी गरीब, असहाय्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करणे शुभ आहेत. भोलेनाथांनी एका राक्षसाचा वध केला. कार्तिक पौर्णिमेला भोलेनाथांनी मानवजातीच्या कल्याणासाठी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. या दिवशी भोलेनाथांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी जर घराच्या मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावला आणि सर्व देवतांना गंगाजलाने अभिषेक केला तर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि इच्छित फळे देतात. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शिव यांची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते. संध्याकाळी चंद्राला कच्चे दूध, गंगाजल, तांदूळ आणि साखर अर्पण केल्याने सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते. कार्तिक पौर्णिमेला गरजूंना अन्न, वस्त्र आणि इतर वस्तू दान करण्यावरही भर दिला जातो. कार्तिक पौर्णिमेला गंगात स्नान करणे, दिवे दान करणे आणि हवन करणे हे भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष मिळते असेही मानले जाते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल लाईक